तळेगाव डमडरे परिसरातील शेतकऱ्यांच्या क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी आलेल्या WRSR पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीचा उच्च दाबाचा टॉवर लाईन जाणार आहे। शेतकऱ्यांनी विरोध करून कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असल्याने अधिकारी व तहसीलदार यांची बोलतीच बंद झाली। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आयोजित करण्यात आलेली सुनावणी बंद करत उधळून लावली आहे। लक्ष देत नाही म्हणतात सीओ बदलला अमका झालं तमका झालं। मी सांगते काय विषय ते टावरचा विषय नाही मान्य बरोबर आहे, परंतु आता टावर लाईन केल्यानंतर त्यांना काय येत नाही सगळं महत्वाचं आहे। थांबा थोडं 2 मिनिटं चर्चा करू आपण चुकीचा विषय तुम्ही काय करणार नाही तुम्ही माहिती होत्या ना की रानातून टॉवर गेल्यावर काय अडचण शिरूर हवेली दौंड तालुक्यातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या भूसंपादनाविरोधात 127 शेतकरी न्यायालयात गेले आहेत। या प्रकल्पाला बाधित शेतकऱ्यांचा विरोध दिसून येत आहे। यावेळी सुनावणीसाठी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के, WRSR पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीचे अधिकारी धीरज सक्सेना, विजय शालेमान उपस्थित होते। मात्र शेतकऱ्यांच्या गदारोळामुळे तहसीलदार व इतर अधिकारी यांनी पळ काढला। आमचे प्रतिनिधी यांनी सदर प्रस्तावाबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। त्यामुळे कायद्याचे धडे शिकवणारे तालुका दंडाधिकारीच बेकायदेशीर बाबींना महत्त्व देत असल्याचे समोर आले आहे। पॉवर ग्रीड कंपनी जी की कर्नाटक पासून आपल्या परिसरातून टॉवर लाईन घेऊन जात आहे। गेली 4-5 महिने याविषयी शेतकऱ्यांचं एक आंदोलन चालू आहे। सगळ्या शासकीय कार्यालयांना वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज देऊन आतापर्यंत कुठल्याही शासकीय कार्यालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने कुठली भूमिका घेतली नाही। परिणामी या टॉवर लाईनच्या याच्यामध्ये बाधित झालेले शेतकरी, मग अगदी दौंड तालुका असेल, हवेली तालुका असेल आणि शिरूर तालुका असेल, या तीनही तालुक्यातले जवळपास 126 शेतकरी हे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत। आणि आता अगदी काल 5 वाजता मोबाईलवरती एक मेसेज आला की शिरूर तहसीलदार यांनी तळेगाव मंडल अधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात मीटिंग आयोजित केली। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं नोटीस न देता WRSR कंपनीचे 2 अधिकारी आणि शेतकरी या ठिकाणी आणि तहसीलदार मीटिंग पार पाडली। या मीटिंगमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकमुखी निर्णय घेतला की हे भूत आम्ही आमच्या शेतावरती उभं राहू देणार नाही। त्यांचं म्हणणं आहे की 2 अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हालाही शिरूर तहसीलदार यांनी मीटिंगसाठी बोलवलं, म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे असणारे अधिकारी हे शेतकऱ्यांसाठी काम करतायत की कंपनीसाठी काम करतायत हेच काही समजायला तयार नाही। माझी या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे, आपण या लाईनमध्ये जवळपास म्हणजे अगदी शिरूर तालुका, हवेली, दौंड या 3 तालुक्याचा विचार केला तर जवळपास यामध्ये 150 ते 200 शेतकरी या लाईनच्या याच्या खाली येत आहेत, त्यांची शेती नुकसान होते। तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, कुणीही पर्सनली या अधिकाऱ्यांना भेटू नका, त्यांची भेट घेऊ नका, कुठल्याही कागदपत्रावरती सही करू नका। आपण सर्वजण हायकोर्टामध्ये याच्या बाबत लढत आहोत। सर्वांनी एकजुटीने जर लढा दिला तर याच्यातून निश्चित एक चांगलं रिझल्ट आपल्या हाती येऊ शकतो। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, तळेगाव डमडरे, शिरूर।